मालकीची घर त्याने उभं केलं, दुसऱ्याने घरा उभारणीमध्ये अडथळे आणले. आम्ही घर मालक होतो त्याला घराबाहेर काढलं आणि ज्याने अडथळे आणले त्यांना घरात नेऊन ठेवलं. आमची चूक झाली. ती चूक पुन्हा आम्ही किसनवीर या मूळ संस्थेमध्ये होऊ देणार नाही. माणसाला चूक लक्षात आलेली आहे आणि ती चूक तिथल्या शेतकऱ्यांची झालेली नाही. तिथल्या परिस्थितीमध्ये त्या कारखान्याच्या 14 संचालकांनी स्वतःच्या जमिनी घरदार गहाण ठेवून 5 कोटी रुपये एका पतसंस्थेकडून घेतले आणि खंडाळा कारखान्याला भाग भांडवलासाठी दिले. ते पैसे वेळेत न गेल्यामुळं त्या पतसंस्थेनं या शेतकऱ्यांच्याकडे तगादा लावला आणि त्याच्यावर उपाय म्हणून ज्या पतसंस्थेचे संस्थापक कारखान्याचे व्हाईस चेअरमन खंडाळचे होते त्याने उपाययोजना अशी काढली की आमच्या पतसंस्थेचे 1700 कर्मचारी आहेत, त्यांच्या नावाने आपण शेअर घेऊ आणि ते जमा भाग भांडवलापोटी जमा झालेले पैसे हे आपण पतसंस्थेमध्ये भरून घेऊ, हे तुम्हाला त्रास होणार नाही. म्हणून ते 1700 सभासद केले गेले आणि हा निर्णय बदलण्याच्या पाठीमागे जर कोणी असेल तर खंडाळाचा शेतकरी नव्हे तर त्या संस्थेचे कर्मचारी जे या भागातले राहणारे नाहीत, जे ऊस उत्पादक नाहीत, राज्यातल्या विविध जिल्ह्यातले जे कर्मचारी आहेत आणि जे त्या संस्थेचे कर्मचारी आहेत ते इथं सभासद करण्यात आले आणि त्यामुळं खंडाळ्याचा निकाल बदलला. बरं बदलला तर का 5-6 महिन्यात नाही उत्तर देता? का बँकेकडून पैसे नाही उभे केले? कुणी हात धरले होते तुमचे? सुदैवानं तुमचे बंधूही चेअरमन झाले तिथं. आम्हाला तर काय हालचाल नाही दिसली की डीसीसी बँकेनं पुढाकार घेतला आणि खंडाळ्याला मदतीला उभे राहिले. तेवढं तर करून दाखवायचं ना. मी पाठीवर शाबासकीची थाप टाकली असती, वारे पट्टे चला अडचणीत कारखाना सुरू केला बरं झालं. ते न करता कशाला नको ते ओझं पेलायला निघालाय? नाही पेलणार तुमच्याकडे. त्यांनी काल असं एक वक्तव्य केल्याचं मला कोणीतरी सांगितलं. किसनवीर सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र 6 तालुक्याचं आहे. 540 गाव आहेत, 52,000 सभासद आहेत आणि कालच्या प्रेसमध्ये असं सांगितलं गेलं की या 6 पैकी प्रामुख्याने 4 ते 5 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उभा आहे. 5 लाख टन ऊस उभा आहे असं वक्तव्य केलं गेलं. ठीक आहे, ते 5 लाख जर उभा असेल आणि तो गाळावा म्हणून जर मी किसनवीर सुरू केला असेल तर तुम्हाला हा प्रश्न का पडतो एप्रिलमध्ये का सुरू केला? अरे तुम्ही सुरू होणार म्हणून होणार नाही म्हणून सांगत होता, किसनवीरच्या व्यवस्थापनानं सुरू केला ना. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ना मी. नौटंकी आहे, कारखाना सुरू करणे हे जर नौटंकी असेल तो नौटंकी केली. कारखाना सुरू होणार नाही हे कोण डांगरा पिटत होतं? तुम्ही सांगत होता ना. देशातली कुठलीही बँक कर्ज देणार नाही, किसनवीर सुरू होणार नाही. ज्यांच्याकडे सहकार मंत्रिपदाची जबाबदारी आहे त्यांचं काम काय असतं? राज्यातला सहकार वाढावा, सुदृढ व्हावा. तिथं सन्माननीय सहकार मंत्री आमचे काय सांगतायत? किसनवीर सहकारी साखर कारखाना सुरू होणार नाही. बँकेचे चेअरमन काय सांगतात की देशातली कुठलीही तू काय गव्हर्नर आहे का बाबा आरबीआयचा? इतर बँकांचं तू तुझ्या बँकेपुरतं ठरव, तुझ्या दारात आम्ही आलेलो नाही, येणारही नाही. जोपर्यंत त्या घरातल्या डीसीसी बँकेत कोण आहे? किसनवीर सहकारी साखर कारखाना आमच्या बापजात्यांची प्रॉपर्टी नाही, तशी डीसीसी ही कुणाच्या बापजात्यांची प्रॉपर्टी नाही. इथं मदन भोसले अमरपट्टा घेऊन आलेला नाही आणि या संदर्भात कुणी राहू नये की आम्ही अमरपट्टा घेऊन आलोय, आम्ही कायमचे तिथं आहोत, या संदर्भात ते कुणी राहायचं कारण नाही. सर्वोच्च असतात, बाप असतात ते जनता असते, बाप असतात ते मतदार असतात, बाप असतात ते आमचे सभासद असतात आणि त्या बापाचा आमच्यावर गाढा विश्वास आहे आणि तो विश्वास हे आमचं सामर्थ्याने बळ आहे. त्या बळावर आम्ही पुढे कारखान्याचे व्यवस्थापन हातामध्ये घेऊ, सावरू ना. याच्यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये किसनवीर सावरलेला आहे. 5,000 रुपये कुणी मागायला आले तर देण्यासारखी परिस्थिती नसायची, अंगावर काटा उभा राहायचा. तुमच्या वडिलांच्या अंतिम काळामध्ये शेवटच्या वर्षी किसनवीरची गुलाटा झालेली 53 कोटीची. किसनवीरनं सुरू केलेले सगळे उपक्रम, जोडीला घेतलेले 2 सहकारी कारखाने, 600 ते 625 कोटीची उलाढाल आमच्या इथं झालेली. चला मी रेकॉर्ड तुम्हाला दाखवतो. FRPचा कायदा आल्यापासून 307 कोटी रुपये
FRP पेक्षा अतिरिक्त दिलेलं व्यवस्थापन महाराष्ट्रात कुठं असेल तर ते किसनवीरचं व्यवस्थापन आहे. आज आली अडचण ना 54 कोटीची, मी काय फळ काढलाय का? मी आज ही जबाबदारी स्वीकारतो. विलंब झाला मला मान्य आहे, लोकांच्या मनामध्ये राग आहे, अरे आपला कारखाना का सुरू नाही केला, आमचा ऊस का नाही गणिताला नेला, आमचा ऊस दुसरीकडे घालताना यातायात करावी लागली. किसनवीरकडे असताना स्लिप बॉय आदले रात्री येऊन सांगायचा उद्या तुमची ऊस तोड येणार आहे. आता कोणाच तरी गळ्यात पडावं लागतंय, गयावया करावं लागतंय. 50 वर्षामध्ये ऊसाला पार्टीचे कधी शिक्के लागले नव्हते, प्रथम आज पार्टीचे शिक्के ऊसाला लागायला लागले. माणसांना पार्टी होती, पार्टीचे शिक्के होते, ऊस पिकाला कधीही शिक्का नव्हता. पहिल्यांदा या ठिकाणी शिक्के लागल्याचं चित्र पाहायला मिळतं. आमच्याकडे या तोड देतो. अरे दिलेल्या तोड तुम्ही उठवून दिल्या. माझ्या द्वेषापोटी माझ्या रकापोटी लोकांचे काय हाल कमी केले तुम्ही. आज लोकांच्या मनामध्ये भावना हे पैसे मागणं द्या नंतर द्या, पण आपला कारखाना वाचला पाहिजे, जगला पाहिजे, ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे. आणि हे किती कर्तव्य हे लोकांनी अनुभवलेले आहे, पाहिलेले आहे ना. तुम्ही दाखवा दुसऱ्या कुठल्या व्यवस्थापना जर FRP पेक्षा 307 कोटी अधिक दिले असतील तुम्ही सांगाल ते शिक्षा मी ऐकेल. दिले ना, जेव्हा शक्य होतं तेव्हा दिले. अनेक उपक्रम राबवले, शहीदांच्या कुटुंबियांना मदत केली, महाराष्ट्रातल्या हिंद केसरींना मदतीला गेलो, तालीम सुरू केली, 20-25 झाडे लावली. यांच्या सगळं पण असतं. पारायण केलं तर टाळकुट्यांच्या नादीला लागले, धोतर नेसलं तर म्हणे धोतर घालतात. आता हे सुटबुटातल्या कुठल्या वंशजांची एक मला माहित नाही. आहे आमची परंपरा आहे धोतर नेसणाऱ्यांची, लेंगा नेसणाऱ्यांची. आम्ही काय परदेशातलं नाही आलो. हे 7,500 कोटीचं कर्ज असताना ते कसं भेटणार, त्याचं काय नियोजन आहे, राहिलेली FRP कशी देणार, हाच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो. तुमचं नियोजन कसं आहे? जबाबदारी येणाऱ्या कालखंडामध्ये पैसे दिले जातील. केंद्रीय सरकार, केंद्र सरकारकडे सहकार विभाग पहिल्यांदा सुरू आणि त्याची जबाबदारी एक अनुभव संपन्न कर्तबगार व्यक्तिमत्व असलेल्या अमितभाईंच्या याच्याकडे आलेली आहे. आणि मी काही निवडणूक लागली म्हणून आता नाही गेलो, बघणार मी ऑक्टोबरमध्ये गेलो होतो. तो कुणाला पुरावे हवे असतील तर त्या प्रेक्षक पुरावे देतो, फोटो देतो. ऑक्टोबरच्या 3ऱ्या का 4थ्या आठवड्यामध्ये मीटिंग झालेली होती, ज्या मीटिंगमध्ये आम्ही अमितभाईंच्याकडे महाराष्ट्रातल्या सहकारी कारखानदारीचे 5 प्रश्न उपस्थित केले होते. 30 ते 35 वर्षापूर्वीपासून महाराष्ट्रातल्या सहकारी कारखान्यांना इन्कम टॅक्स भरण्याच्या नोटिसेस होता. कोर्टातून तर सातत्यानं डिपार्टमेंटचा तगादा होता. दरवर्षी सुप्रीम कोर्टात जायचं, कोर्टाला विनंती करायची. असं करत करत इथपर्यंत आम्ही पोहोचलो. जे 30-35 वर्षामध्ये घडलं नाही ते अमितभाईंनी 9,200 कोटीची इन्कम टॅक्सच्या नोटिसेस, तो इन्कम टॅक्स माफ केला आणि त्याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी कारखान्यांना उपयोग झाला. आम्हालाही सांगितलं ज्या योजनेत तुम्हाला फायदा देऊ, इतरही कोणी आले तर त्यांना देऊ. आमच्या ताटात जर पोट भरून आमच्या पुरतं पडणार असेल की इतरांना वाढू नका म्हणायचं मला काय कारण नाही. ही कोणती योजना आहे की सध्या NCDC ही योजना आहे, ज्या योजनेत आम्हाला हे कर्ज अपेक्षित आहे. आम्ही तसा प्रस्ताव सादर केलेला आहे. अमितभाईंनी सकारात्मक सूचना दिलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितपणे हा प्रश्न सुटेल, लोकांचे पैसे दिले जातील आणि त्याचबरोबर पुढच्या सीझनची पूर्व हंगामाची तयारी त्याचीही तरतूद त्या योजनेच्या अंतर्गत केली जाईल. आम्हाला विश्वास आणि मला खात्री आहे. जरा उठून विचारलं तर बरोबर. तुम्हाला हे स्पष्टीकरण दिलं, केंद्र सरकारकडे सहकार खातं नुकतंच निर्माण झालेलं आहे, त्याची जबाबदारी आमदार अमितभाईंच्याकडे आलेली आहे. त्या सहकार विभागाकडे NCDC आणि अन्य योजना त्यांच्या अंडर येतात. त्या योजनेअंतर्गत आम्हाला पैसे मिळावे हे प्रस्ताव आम्ही ऑक्टोबरमध्ये दिलेला आहे. विविध कारणांनी ते लांबणीवर पडलं होतं. कदाचित ऑक्टोबरमध्ये मिळालं असतं, तेव्हा ऑक्टोबरमध्ये कारखाना सुरू झाला असतं. आणि केंद्र शासनाकडे आम्ही कधी गेलो, जेव्हा राज्यात आमची अडवणूक झाली तेव्हा आम्ही केंद्र शासनाकडे गेलो. जबाबदारी कोणाची आहे? महाराष्ट्रातल्या सहकारी कारखानदारीला मदत करायची. त्यांनी जर जबाबदारी नाकारली, पैसे द्यायला जर नकार दिला तर कुठं जाणार, काय करणार?
मग आता मिळाला तो एनसीबीसी मिळाला का दुसरा अजून मिळालेले नाहीत. मग आता कुठला निधी आम्ही तुम्हाला सांगितलं ना एनसीडीसी. नाही अजून ते प्राप्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रात येतो का देशाबाहेर येतो मला माहित नाही. माझ्या माहितीनुसार बहुतेक महाराष्ट्रातच येतो, देशांतर्गतच येतो. आम्ही नारायणराव राणे साहेबांच्याकडे भेटलो, त्यांना विनंती केली, त्यांना वस्तुस्थिती सांगितली आणि कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला निधी सिंधुदुर्ग सहकारी बँकेनं दिलेला आहे. त्याच्यातून आम्ही कारखाना सुरू केलेला. किती मिळाला दादा निधी? किती मिळाला? कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम त्यांनी दिली. गेल्या वर्षी थक आम्ही किसनवीर सहकारी साखर कारखान्याने 108 कोटीचा प्रस्ताव एमएससी बँकेकडे दिलेला होता. एमएससी बँकेनं आम्हाला सांगितलं 108 कोटी मी देऊ शकत नाही, आम्ही 102 कोटी देऊ. आणि म्हटलं ठीक आहे, जेवढे बसतात तेवढे द्या. आणि ऑक्टोबरच्या 3ऱ्या का 4थ्या आठवड्यामध्ये अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये सांगितलं हा निधी काय आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, आम्ही तुम्हाला 26 कोटी देऊ. दिली शासनाने थकावी दिली ना आम्हाला. पण कारखाना सुरू करण्यासाठी लागणारं भाग भांडवल तुम्ही दिलं नाही. कारखाना सुरू नाही झाला तर टॅगिंगला पैसे परत कसे जाणार? तुम्ही जर उत्पादनच होऊ दिलं नाही आणि जेवढा सीझन चालला जेवढी टॅगिंगला रक्कम जाणं आवश्यक होतं ती परत गेलेली आहे. काल त्यांनी असा आरोप केला की यांच्या तोंडी ते शब्द ऐकून हसू. आणि त्यांनी असं केलं की मदन भोसले यांनी प्रचंड संपत्ती कमवली आहे. आपण असं करूया, त्यांनी जर असं केलं असेल तर मदन भोसलेंनी कमवलेली संपत्ती पाटील कुटुंबियांना मी द्यायला तयार आहे. त्यांच्याकडे जी संपत्ती असेल ती मला द्या. माझ्यापेक्षा त्यांची कमी असेल तर मी स्वीकारेन ती. त्याचं काय झालं ते पण सांगा. त्याचं काय झालं पेटी? मी प्रत्येक वेळी जाऊन पवार साहेबांना भेटलो, त्यांनी मला वेळ दिली, त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं, नेमके प्रश्न काय हे जाणून घेतलं, त्यांनी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी मदत केली. दुर्दैवाने यश नाही आलं. गेलो का ते एकदा नाही 6 वेळा गेलो. 15 मार्च 2021 ते 4 नोव्हेंबर 2021 6 भेटी झाल्या माझ्या. झालं तुम्ही कुठे नाही म्हटलं? म्हणजे बाळासाहेब पाटील शरद पवारांचं ऐकत नाहीत का? नाही, हे मग त्याचं उत्तर पवार साहेबांना विचारावं लागेल. अडचणीचा तुम्ही विषय राहिला. अडचणीची 3 कारणं प्रामुख्याने आहेत. प्रतापगडमध्ये माझी गुंतवणूक झालेली आहे, खंडाळ्यामध्ये माझी गुंतवणूक झालेली आहे आणि FRP पेक्षा मी 300 कोटी जास्त दिलेले आहे. हे साधारण 500 ते 550 कोटी रुपये होतात. आणि एका संस्थेत जेव्हा एवढी मोठी रक्कम गुंतते तेव्हा स्वाभाविकपणानं आर्थिक ताण येणं. हे निर्णय चुकीचे झालेत असं वाटतंय? हे निर्णय चुकीचे झाले त्या परिस्थितीमध्ये बिलकुल नाही. डायव्हर्सची वेळ आल्यानंतर लग्न करताना चूक झाली असं वाटायचं काही कारणच नाही ना. आणि हेही सांगतो त्याचा पट्टा आता या गरीब शेतकऱ्यांना बसला, 100% बसला. पण तो का बसला, कोणामुळे बसला, कुणी पैसे उपलब्ध करू दिले नाही, कुणी अडथळे निर्माण केले, का केले, त्याची उत्तर त्यांना विचारलं. लागल्यानंतर तुम्ही माध्यमांपुढे हे सगळ्या गोष्टी मांडताय. मी ऑक्टोबरमध्ये येऊन गेलेले, कदाचित त्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्ही नसाल. सगळं स्पष्ट केलं होतं. नाही बरं दादा, ते जे अडथळे निर्माण सभासदांना सगळं ज्ञात आहे. सभासदांना सगळ्यांना माहिती आहे की ही परिस्थिती कुणी आणली, कुणाच्यामुळे आली, कुणी पैसे मिळू दिले नाही. सभासदांना सगळ्यांना माहिती आहे. नाही ते एवढा उद्रेक झाला असता ना. 52,000 सभासद असलेल्या सहकारी संस्थेमध्ये लोक जेव्हा हा समजूतदारपणा दाखवतात, चांगुलपणा दाखवतात, माझ्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवतात, आम्हाला सांभाळून घेतात, घाबरतायत सभासद भाजपचं सरकार आल्यामुळे. केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळे सभासद घाबरतायत अशी आधीपासूनही होतं. प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांमध्ये हा प्रश्न विचारला असतं तर बरं झालं असतं. जे तिथं हातभार लावायला होते त्यांना विचारायचं ना. बरं याची गॅरंटी दिली का हा खासगीकरणाकडे जाऊ देणार नाही, त्या वाटेनं जाऊ देणार नाही सांगताय? दिला ना प्रतापगड लोकांनी तुमचं आपलं खंडाळा चालवायला तुमच्याकडं. का नाही 5 महिन्यात सुरू केलं? तुम्ही जेव्हा मला किसनवीर मध्ये जाब विचारायला येता, तुम्हाला संधी मिळाली तेव्हा का नाही सुरू केलं? दादा, आणि दुसरा एक प्रश्न त्यांनी विचारला, म्हणजे हे केला की बॅगाच नाही, साखर नाही, मोलॅसिस नाही का? जरा 1 मिनिट, जर कारखानाच नीट चालू दिला नाही तो कुठलं साखर निर्माण होणार आहे? साखर काय आभाळातनं पडत नाही.
बघ्या सावळातनं पडत नाही, गळीत हंगाम सुरू व्हावा लागतो, त्यातनं साखर निर्माण होते, साखर तयार होत असताना बघ्याच निर्माण होत असतं, त्याच्यातून मोलॅसिस तयार होत असतं, त्याच्यातून अल्कोहोल निर्माण होतो, त्याच्यापासून इथेनॉल तयार केलं जातं. ही मालिका आहे. मुळावरच तुम्ही गाव घालायला निघाला आणि मग पुढचं का नाही झालं म्हणून प्रश्न विचारला, ते किती उचित आहे. उघडपणे आहेत का? ऐकू का कालची भाषणं थोडं ऐकायची त्यांची. चर्चा आहे की तुमच्यावर फिरतात असं, नंतर का आतून काहीतरी करतील वेगळंच. हा, आता तुमच्यावर आहे. महेश शिंदे याच्यासाठी ओळखले जात नाही. महेश शिंदेची भूमिका घेतात ती ठामपणानं मांडतात. महेश शिंदेना आमदार झाल्यावर तुम्ही ओळखता, त्या व्यक्तिमत्वाला मी गेली 25 वर्ष ओळखतो. महेश शिंदे काय मला माहिती आहे. आता एक बाहेर करणार पुढे पैकी मला महेश शिंदे नाही. बोलण्यापेक्षा ज्यांच्यावर निवडणूक अवलंबून आहे ती जनता आणि सभासद माझ्या बरोबर आहे. दादा तुमचं सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हे सहकार्यातलं काम आहे, संस्था चालवण्याचं काम आहे. मदन भोसलेंनी 17 वर्षामध्ये राजकारण विरहित कामकाज केलेलं आहे. आज ही माझ्या अमक्या पार्टी, तुम्ही 2 गोष्टी म्हणू शकता. शेतकरी विकास पॅनल पक्षविरहिती म्हणू शकता किंवा सर्व पक्षीय म्हणू शकता. मी काँग्रेसमध्ये असताना 17 वर्ष सत्तेत असताना भाई शर्मा माझे कोण होते? स्वर्गीय गजानन भाऊ होते. आज त्यांची मला उणीव जाणवते. एकटे होते सेनेचे, तरी 3 टर्म भाई शर्मा माझ्या बरोबर होते. आज मला पाठिंबा देणारे आमदार महेश शिंदे कुठल्या पार्टीचे? सेनेचे. माझ्या पार्टीतले 4-5 लोक काँग्रेसचे आहेत. कुठली पार्टी? या कामामध्ये पक्षीय राजकारणात बाजूलाच ठेवलं पाहिजे ही आमची धारणा होती. आणि गेल्या 17 वर्षामध्ये सिंगल उदाहरण असं नाही सापडणार की पक्षीय कारणासाठी आमका विरोधी होता म्हणून ज्याची आडवणूक केली, हे सिंगल उदाहरण नाही सापडणार. हे पत्ते आम्ही पाळलेलं नाही. हीच मवाळ भूमिका कुठेतरी अडचणीची ठरते का तुमची? नाही. तुम्हाला संस्था चालवायची असेल तर सहकाराचं पावित्र्य राखलंच पाहिजे. ते संस्थेच्या हिताचं आहे, मालकीचं आहे. आणि शेतकऱ्यांचा बाप आहे, सभासदांचा बाप आहे, त्याच्या मालकीचा आहे. आमच्याकडे त्याला 17 वर्ष आणि या 4थ्या निवडणुकीला मी सामोरं जातो. लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास, कामगारांचा आमच्यावर असलेला विश्वास याच्या जोरावर शेतकरी विकास पॅनल हे विमानाचं चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरं जाते. 17 वर्षामध्ये केलेलं काम लोकांच्या समोर आहे आणि या कामाच्या जोरावर पुन्हा लोक शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने मतदान करतील हा विश्वास मला. आज ज्या अडचणी उभ्या करण्यात आल्या त्या जाणीवपूर्वक उभ्या करण्यात आलेल्या आहेत आणि याच्याकडे पुढाकार येतो आमचे आमदार मकरंद पाटील, त्यांचे बंधू आणि DCC बँकेचे अध्यक्ष, त्यांचं जे काही नाव असेल ते दोघेही अलग त्यांचा प्रामुख्याने याच्यात सहभाग राहिलेला आहे आणि कारणीभूत ते आहेत.